ते इथं लिगामेंट्स असतात आपल्याला हे सपोर्ट करायला. त्यातला हा लिगामेंट फाटलाय. ओके. त्याच्यामुळे तुला पेन होतंय. त्याला काळजी घ्यायचं काही कारण नसते रे. इट हील्स बाय इट्स ओन. ओके. आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं फिजिओथेरपी पार्ट आणि थोडंसं ब्रेस लावतो फक्त. प्रश्न कुठे येतो, जेव्हा तुझा पाय थोडा स्ट्रेसमध्ये येतो ना, तेव्हा तो ताणला जातो. तुझं नुकसान काहीच होणार नाही. पण बरं व्हायला 6 ते 8 आठवडे घेतं. तेवढा वेळ द्यायचा आहे आपल्याला फक्त. बाकी काही करायची गरज नाही. हे आपोआप हील होतं. हा इथं लिगामेंट असतं, इथनं चिकटवलेलं असतं. हे फाटल्यामुळे काय होतं, थोडं अनस्टेबल होतो. पण त्याचा रोल महत्त्वाचा नसतो. रोल याचा महत्त्वाचा असतं खड्ड्याचा आणि इथल्या स्नायूंचा, जे आपले सगळे इंटॅक्ट आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात काही प्रॉब्लेम व्हावा अशी काही अपेक्षा नाही. फक्त काही दिवस थोडं करणं गरजेचं आहे. तू खेळतोस कारण तू रेसलिंग करतोस ना. हां, रेसलिंगमध्ये कसं असतं, इथं कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स असतो ना आपल्यासाठी. तर थोडं जपून जाऊ दे. 2-3 आठवडे शांततेत राहा. फार जाऊ नको. 3 वीक्समध्ये तुझा पेन ड्रॅमॅटिकली कमी झालेला असेल. पट्टा कंपल्सरी वापरायचा. बाकी काही नाही. एवढंच पाहिजे आपल्याला. सो बाकी काही नाही आहे. सो तुझे बाकीचे सगळे लिगामेंट इंटॅक्ट आहेत. सो काहीही प्रॉब्लेम यावा अशी अपेक्षा चालेल. एवढंच आहे. दिसतं इथं ते. हा पार्ट आहे. दॅट्स परफेक्ट फाईन. ते हील होऊन जातं. ऑटोमॅटिकली हील होतं. त्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. गोळ्या चालू करणार मी तुला ऑब्व्हियसली थोडंसं पेन कमी करण्यासाठी किंवा काही गोष्टी. तुला काल चालू केलं का मी काही? फक्त चालू काय करायचं तर पट्टा, ब्रेस. ब्रेस महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. कारण त्याशिवाय काय होत नाही. त्यामुळे नी कॅप स्टॅबिलायझिंग ब्रेस म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामुळे गुडघ्याची वाटी सेंट्रल राहते. हे बायरोप्स असतात ना, हे बॅलन्स राहतात. त्यासाठी आपण पट्टा वापरतो. तेवढा घेशील, वापरशील, पट्टा 6 आठवडे आणि थोडंफार फिजिओथेरपी. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.